सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी आज महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची भेट घेतलेली आहे आणि चंद्रशेखर बावनकुळेंच्या भेटीनंतर अंजली दमानिया उद्या पत्रकार परिषद घेणार आहेत। मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणी दमानिया काही गौप्यस्फोट करतील अशी माहिती आहे। चंद्रशेखर बावनकुळेंकडे काही कागदपत्र आपण सादर केलेली असल्याची माहिती त्यांनी दिली आहे। उद्या याविषयी आपण गौप्यस्फोट करू असं अंजली दमानी यांनी सांगितलंय। त्यामुळे दमानिया उद्या काय बोलणार, कोणती नवी माहिती समोर आणणार याची उत्सुकता असेल। माझ्याबरोबर पुण्याहून आलेले सगळे गायकवाड कुटुंबातली जी अनेक लोक होती त्यांनी दिलेले पेपर्स देखील मी बावनकुळेंना दाखवले। त्याच्यात त्यांचे जुने म्हणजे 1932 मधली महार वतनाची सनद, त्यानंतर वतन ऍक्ट अबॉलिशन झाल्यानंतर सरकारकडे जमा केल्यानंतर त्यांना कॉम्पेन्सेशन दिलं गेलं होतं, जे त्यांनी आज तगायत स्वीकार केलेलं नाही। आत्ताच्या घटनेला सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी अशा आहेत की सरकारने जे 42 कोटी रुपये देऊन तो व्यवहार रद्द करण्याबद्दल जी नोटीस काढली आहे तीच मुळात चुकीची आहे। आता माझ्याबरोबर पुण्याहून आलेले सगळे गायकवाड कुटुंबातली जी अनेक लोक होती त्यांनी दिलेले पेपर्स देखील मी बावनकुळेंना दाखवले। त्याच्यात त्यांचे जुने म्हणजे 1932 मधली महार वतनाची सनद, त्यानंतर वतन ऍक्ट अबॉलिशन झाल्यानंतर सरकारकडे जमा केल्यानंतर त्यांना कॉम्पेन्सेशन दिलं गेलं होतं, जे त्यांनी आज तगायत स्वीकार केलेलं नाही। त्यांनी जी पत्र लिहिली होती, असंख्य पत्र लिहिली होती, त्या पत्राच्या कॉपीज देखील मी त्यांना पत्राद्वारे आज संध्याकाळी पोहोचवणार आहे।